इन्स्पेक्टर साहेब या ना. गुरुवारी साहेबांनी पाठवलं. बसा बसा, अर्जुन कवडेकर बसा. गुरुवारी साहेबांनी नाही, त्यांची चौकी वेगळी, माझी चौकी वेगळी. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी, माझी काम करण्याची पद्धत वेगळी. मी जरा एका वेगळ्या कामासाठी इथं आलोय. अरे कवडेकर सर, पण एवढं सिरियस होण्याची गरज नाही. मी काय तुमच्या ऑफिसवर रेड मारायला आलो नाही. आणि समजा मारली रेड, मग काय आम्ही फक्त समजा म्हटलं, समजा रेड मारली तर काय मिळणार काय तुमच्या ऑफिसवर? त्यात अगदी फायली बहुतर आणि मी. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय म्हणायचं मला नाही कळत. बघा, तुम्हाला नेमकं जे काही म्हणायचंय ना ते स्पष्ट करा. पोलिसी भाषा अशीच असते ना. ना तळ्यातला मळ्यात, सरळ फासाचा दोर गळ्यात. हो, तुमचं नाही, आरोग्याचं. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे आरोपी शोधायला आलाय नाही म्हणजे माझं ऑफिस हे गुंडांचा अड्डा आहे. तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा नाही. भलताच गैरसमज करून घेतात तुम्ही. जोक करत होतो मी. त्याचं काय ना, अड्डा जरी गुंडांचा नसला तरी त्या प्रवृत्तीची तशी माणसं आपल्या आजूबाजूला असू शकतात ना. इन्स्पेक्टर साहेब, मला खरंच कळत नाहीये तुम्ही कोणती अपेक्षा घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले. अपेक्षा कसली कवडेकर साहेब? मोठमोठ्या केसेस राहिल्यात बाजूला, पण त्या एका केसनं 5 डोक्याचा भोगा केला माझा. खरं म्हणजे त्या 2 भुलट्या चोरांच्या मागावर मी पर्यंत ही ती 2 ओळखत. पण तुम्ही मला हे फोटो दाखवले नाही म्हणजे टोळी चालवतो का? माझा काय संबंध आहे लोकांशी? मी ओळखत आहे. पुन्हा अर्थाचा अनर्थ. कवटेकर साहेब, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं ना, अशी काही लोक आपल्या आजूबाजूला असतात किंवा निदर्शनास येतात. यदा कदाचित ही दोघं जर तुम्हाला कुठं दिसली किंवा यांच्याबद्दल तुम्हाला जर काही समजलं तर जरा सहकार्य करा. तेवढंच पोलीस खातं तुमचं आभारी राहील. येऊ.